नमस्कार मित्रांनो, मी स्नेहल. आपली करंट अफेअर्सची सिरीज चालू आहे आणि आपले बरेचसे प्रश्न कव्हर करत आहोत. या सिरीजचा तुम्हाला नक्की फायदा होत असेल. हे व्हिडिओ सारखे बघा म्हणजे तुमची उत्तरे तोंडपाठ होतील. तर चला सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला. तर जमावबंदी व संचारबंदी कोणत्या कलममध्ये समाविष्ट आहेत? ऑप्शन बघूया. ऑप्शन ए 144 कलम, 302 कलम, 365 कलम, 191 कलम. तर मित्रांनो बघा, जमावबंदी आणि संचारबंदी आपलं जेव्हा लॉकडाऊन सुरू होतं कोरोनामध्ये, तेव्हा जमावबंदी आणि संचारबंदी खूप नाव होतं आणि आपल्याला ते कलमसुद्धा खूप वेळा बोलायचे. तर त्याचं कलम आहे कलम 144. ह्याचं उत्तर आहे कलम 144. कलम 302 काय आहे? तर खुनाचा गुन्हा करणे. कलम 365 काय आहे? अपहरण करणे. आणि कलम 191 काय आहे? कलम 191 आहे खोटी साक्ष देणे. ठीक आहे, चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुरुष ऑस्ट्रेलियन ओपन 2023 कोणी जिंकली? पुरुष ऑस्ट्रेलियन ओपन 2023. ऑप्शन बघूया. रफेल नदाल, रॉजर फेडरर, नोवाक जोकोविच, सित्सिपास. तर पुरुष ऑस्ट्रेलियन ओपन 2023 जिंकलेली आहे नोवाक जोकोविच यांनी. तर मुलांनो मला सांगा, महिला ऑस्ट्रेलियन ओपन 2023 कोणी जिंकलेली आहे? मला तुम्ही सांगा. आणि उपविजेती महिला ऑस्ट्रेलियन ओपनची कोण होती? तर ती होती एलेना रॅबिकाना. आणि पुरुष ऑस्ट्रेलियन ओपन 2023चा उपविजेता होता एस सित्सिपास. सित्सिपास हे 2023 ऑस्ट्रेलियन ओपनचे उपविजेते होते. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. संतोष ट्रॉफी हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आता नाव कसं आहे, इंडियन आहे, त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन खूप जास्त. मुलांना काय वाटतं की संतोष ट्रॉफी हा क्रिकेटशी संबंधित असू शकतो. पण मुलांना जेव्हा म्हणजे आपल्याला परीक्षेत अशा प्रकारचे प्रश्न विचारतात तेव्हा लक्षात घ्यायचं की काहीतरी वेगळं आहे, म्हणून हा प्रश्न विचारलेला आहे. तर आपण ऑप्शन बघूया. क्रिकेट, हॉकी, बेसबॉल, फुटबॉल. तर संतोष ट्रॉफी हा खेळ आपला फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. जरा वळूया पुढच्या प्रश्नाकडे. महाराष्ट्र राज्याची आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली खालीलपैकी कोणता फोन क्रमांक देण्यात आला आहे? म्हणजे इमर्जन्सी कॉल म्हणतो ना आपण, ते त्याच्यासाठी कोणता नंबर डायल करायचा असतो? ऑप्शन बघूया. 101, 108, 109, 112. हा प्रश्न पुणे ग्रामीण चालकला विचारलेला होता आणि याचं उत्तर आहे 112. पुणे ग्रामीण पोलीस यांची वेबसाईट ओपन केली तर तिथं येतो बघा, आपत्कालीन क्रमांक 100 आणि 112 असं लिहिलेलं असतं. त्याच्यामुळे मला ह्याचं उत्तर जमलं. याचं उत्तर आहे 112. ठीक आहे, वळूया पुढच्या प्रश्नाकडे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? आता आपल्या सर्वांना माहिती आहे की देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, म्हणून आता मी हा प्रश्न घेतलेला आहे की महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत. ऑप्शन आहे राजीव कुमार, UP मदान, राहुल नार्वेकर, दीपंकर दत्ता. तर महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत UPS मदान. आणि राजीव कुमार कोण आहेत? हे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. राहुल नार्वेकर कोण आहे? विधानसभेचे सभापती आहेत. आणि दीपंकर दत्ता कोण आहेत? दीपंकर दत्ता हे आपले संजय गंगापूरवाला यांच्या अगोदर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. ठीक आहे, वळूया पुढच्या प्रश्नाकडे. रोहन बोपण्णा कोणत्या खेळाशी निगडीत आहे? आता हा प्रश्न खूप वेगळा आहे. काही मुलांना माहीत असेल रोहन बोपण्णा कोण आहे आणि काही मुलांना माहीत नसेल. तर ऑप्शन बघूया आपण. टेनिस, बॅडमिंटन, हॉकी, कुस्ती. रोहन बोपण्णा या ठिकाणी मी तुम्हाला सांगते, रोहन बोपण्णा आणि सानिया मिर्झा हे मिक्स डबल खेळायचे. रोहन बोपण्णा आणि सानिया मिर्झा हे मिक्स्ड डबल खेळायचे आणि पॉप्युलर जोडी आहे. मग आता काय झालं, सानिया मिर्झा यांनी रिटायरमेंट जाहीर केली, बरोबर, म्हणून त्यांच्याशी प्रश्न नाही विचारला. आता सर्वांना माहिती आहे की सानिया मिर्झा टेनिस खेळते, पण सानिया मिर्झासोबत मिक्स्ड डबल खेळणारा नेहमी रोहन बोपण्णा असायचे. मग रोहन बोपण्णा कोणत्या खेळाशी निगडीत आहे असा त्यांनी प्रश्न विचारला. म्हणजेच रोहन बोपण्णा कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? टेनिस. अशा प्रकारे सर्वांगाने करंट अफेअर्सचा अभ्यास करायचा असतो मुलांना. ठीक आहे, वळूया पुढच्या प्रश्नाकडे. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? ऑप्शन आहेत यमुना पर्यटन, दर्पण, मराठा, केसरी. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? तर याचे उत्तर आहे दर्पण. यमुना पर्यटन कोणाचे आहे? यमुना पर्यटन हे बाबा पद्मजी या लिहिलेली आहे. ही मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी आहे. कशावर आधारित आहे? स्त्रीदास्यावर आधारित आहे यमुना पर्यटन. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे कोणी काढले आहे? तर बाळशास्त्री जांभेकर. आणि बाळशास्त्री जांभेकर यांनाच दर्पणकार असे म्हणतात. आता मराठा आणि केसरी. मराठा हे इंग्लिश वृत्तपत्र आहे आणि केसरी हे मराठी वृत्तपत्र आहे. तर हे कोणी काढले हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, वळूया पुढच्या प्रश्नाकडे. जगदीप धनखड हे देशाचे कितवे उपराष्ट्रपती आहे? आता आपल्या सर्वांना पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री हे माहिती आहेत, पण इथे मी विचारलं आहे उपराष्ट्रपती. जगदीप धनखड हे देशाचे कितवे उपराष्ट्रपती आहेत? तर जगदीप
धनपड हे देशाचे 14वे उपराष्ट्रपती आहेत. मग मला सांगा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे 15वे पंतप्रधान आहेत. द्रौपदी मुर्मू या देशाच्या 15व्या राष्ट्रपती आहेत. ठीक आहे. मग या पुढच्या प्रश्नाकडे. राष्ट्रकुल स्पर्धा 2022 कुठे पार पडली. ऑप्शन आहे लॉस एंजलिस, कतार, साऊथ आफ्रिका, बर्मिंगम, इंग्लंड. आता राष्ट्रकुल स्पर्धा त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात कॉमनवेल्थ गेम्स. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात कॉमनवेल्थ गेम्स. मग ह्या कुठे पार पडल्या. राष्ट्रकुल स्पर्धा 2022 बर्मिंगम, इंग्लंड इथे पार पडल्या. लॉस एंजलिस इथे काय झालं, तर लॉस एंजलिस इथे ऑस्करचा सोहळा पार पडला. कतारला काय झाला, फिफा फुटबॉल वर्ल्ड कप झाला, बरोबर. आणि बर्मिंगम, इंग्लंड इथे राष्ट्रकुल स्पर्धा पार पडल्या. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. हॉकी वर्ल्ड कप 2023चा विजेता संघ कोणता. आता हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण हॉकी वर्ल्ड कप आपल्या भारतात झाला होता. तर ऑप्शन आहे अर्जेंटिना, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम. हॉकी वर्ल्ड कप 2023चा विजेता आहे जर्मनी. आणि इथे मुद्दाम दिलेला आहे अर्जेंटिना, फ्रान्स, बेल्जियम. तर अर्जेंटिना हा फिफा फुटबॉल वर्ल्ड कपचा विजेता होता आणि फ्रान्स हा फिफा फुटबॉलचा उपविजेता होता. आणि बेल्जियम हा काय होता, तर हॉकी वर्ल्ड कप 2023चा बेल्जियम हा उपविजेता होता. तर हॉकी वर्ल्ड कप 2023 कुठे झाला, तर हॉकी वर्ल्ड कप 2023 कलिंगा स्टेडियम, भुवनेश्वर, ओडिसा येथे झाला. मग मला सांगा मित्रांनो, हॉकी वर्ल्ड कप 2024 कुठे होणार आहे. ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. समुद्राची खोली मोजण्याचे एकक कोणते आहे. ऑप्शन आहे मीटर, सेंटीमीटर, फॅदम, प्रकाशवर्ष. आता समुद्राची खोली आपण मीटरमध्ये तर मोजू शकत नाही, सेंटीमीटरमध्ये तर मुळीच नाही. मग आपण समुद्राची खोली कशामध्ये मोजू शकतो, फॅदममध्ये मोजू शकतो, बरोबर. प्रकाशवर्ष म्हणजे काय, की ताऱ्यांचे पृथ्वीपर्यंतचे अंतर मोजण्याचे एकक म्हणजे प्रकाशवर्ष आहे. ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. सध्या नासाने कोणती सर्वात ताकदवान दुर्बीण अवकाशात सोडलेली आहे. ऑप्शन आहे हबल स्पेस टेलिस्कोप, जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप, देवस्थल ऑप्टिकल टेलिस्कोप, ॲस्ट्रोसॅट. तर मित्रांनो, सध्या नासाने सर्वात ताकदवान दुर्बीण अवकाशात सोडलेली आहे आणि सर्वात जास्त ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये यूज केलेली आहे. ते आहे जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप. तर मी तुम्हाला बाकीचं सांगते की हबल स्पेस टेलिस्कोप म्हणजे काय, की हबल स्पेस टेलिस्कोप हा जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या अगोदर सोडलेला टेलिस्कोप म्हणजे दुर्बीण होती. तर त्याच्याबद्दल जास्त सांगायचं झालं तर असं की अवकाशाचा शोध घेण्यासाठी नासा आणि युरोपियन अवकाश संस्थांनी याला 1990मध्ये अवकाशात सोडलेलं होतं. ही दुर्बीण 1990मध्ये अवकाशात सोडलेली होती. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप ही 2021मध्ये अवकाशात सोडली गेली. टेलिस्कोप याचं म्हणजे ह्या अवकाशात का सोडला गेला. हबल स्पेस टेलिस्कोप हा होताच, पण जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप हा त्याच्यापेक्षा जास्त पॉवरफुल आहे. आणि पृथ्वीची निर्मिती केव्हा झाली, आकाशगंगेचा अभ्यास करण्यासाठी 25 डिसेंबर 2021मध्ये जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप, यालाच वेब टेलिस्कोप असे म्हणतात, तो अवकाशात सोडला गेला. ठीक आहे. आणि देवस्थल ऑप्टिकल टेलिस्कोप हे काय आहे, हे इंडियाने बनवलेलं दुर्बीण आहे. आता ॲस्ट्रोसॅट काय आहे, तर ॲस्ट्रोसॅट हा खगोलशास्त्रीय संशोधनासाठी इस्रोने सोडलेला पहिलाच उपग्रह आहे. आणि तो किती साली सोडला, तर तो 2015 साली सोडला. हबल स्पेस टेलिस्कोप कधी सोडला, 1990मध्ये. जेम्स वेब स्पेस 2021मध्ये. देवस्थल ऑप्टिकल टेलिस्कोप कोणी निर्माण केलेला आहे, तर तो इंडियाने निर्माण केलेला आहे, म्हणजेच इस्रोनी. आणि ॲस्ट्रोसॅट कोणी निर्माण केलेला आहे, तर इस्रोनीच निर्माण केलेला आहे. ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. आपला पुढचा प्रश्न आहे पोटॅशियम या मूलद्रव्याची संज्ञा कोणती. ऑप्शन आहे PNAK, तर पोटॅशियम आपल्याला माहिती आहे की मातीत NPK यांची मात्रा एकदम जास्त प्रमाणात लागते आणि हे खूप इम्पॉर्टंट मूलद्रव्य, हे इम्पॉर्टंट खतं आहेत आपल्या मातीसाठी, पिकांसाठी. तर मला सांगा पोटॅशियम या मूलद्रव्याची संज्ञा कोणती आहे, तर पोटॅशियम या मूलद्रव्याची संज्ञा आहे K. ठीक आहे. मग P म्हणजे काय, P म्हणजे फॉस्फरस, के म्हणजे काय, पोटॅशियम, Na म्हणजे काय, सोडियम, आणि PT म्हणजे काय. PTला काय म्हणतात हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. PTसुद्धा एका मूलद्रव्याची संज्ञा आहे. ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. मानवी शरीरात पाठीच्या मणक्यांची संख्या किती आहे. ऑप्शन आहे 33, 30, 29, 32. तर मानवी शरीरात पाठीच्या मणक्यांची संख्या असते 33. ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. रमेश बैस हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत. रमेश बैसच्या अगोदर राज्यपाल होते भगतसिंग कोश्यारी. आणि रमेश बैस हे आपले महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत, तर ते महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल आहेत. ऑप्शन आहे 23वे. ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. माहितीच्या अधिकाराचा कायदा भारतात केव्हापासून लागू झाला. माहितीचा अधिकार म्हणजेच काय, RTI. ठीक आहे.
RTIचा कधी भारतात लागू झाला? तर तो झाला 2005मध्ये. 2005मध्ये. मग मला सांगा नीती आयोगची स्थापना कधी झाली? भारतात नीती आयोगाची स्थापना कधी झाली? वळूया पुढच्या प्रश्नाकडे. एस टी महामंडळाचा सदिच्छादूत म्हणून कोणाची निवड झाली? हा एकदम रिसेंटचा प्रश्न आहे. ऑप्शन आहे नाना पाटेकर, अशोक सराफ, प्रकाश आमटे, मकरंद अनासपुरे. तर एस टी महामंडळाचा सदिच्छादूत म्हणून मकरंद अनासपुरे यांची निवड झालेली आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते आहे? ऑप्शन आहे कळसुबाई, निलगिरी, अनाईमुडी, दोडाबेटा. आता पश्चिम घाटातील, मुलांना प्रश्न व्यवस्थित वाचत जा, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते. पश्चिम घाटातील विचारले म्हणजे काय की हा पूर्ण पट्टा आला, फक्त महाराष्ट्र नाही आला. आलं लक्षात? पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे शिखर आहे अण्णाईमुडी. आणि जिथं जर आपल्याला विचारलं महाराष्ट्रातील सर्वात उंचीचे शिखर कोणते आहे तर कळसुबाई, हे सर्वांना माहिती आहे. आणि हे सर्व घाटातील शिखरे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हे व्यवस्थित बघून जावा, सर्वाधिक उंचीचे कोणते, सर्वात कमी उंचीचे कोणते, पुन्हा पश्चिम घाटातील कोणते, पुन्हा विदर्भातील कोणते, हे असं लक्षात ठेवून जावा तुम्ही. ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. मेघालयचे मुख्यमंत्री कोण आहेत? आता नॉर्थ ईस्ट साईडचे म्हणजे जे आपले ईशान्येकडील जे पण जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आणि ते इतके कन्फ्युजिंग आहेत. त्यांची राजधानी आपल्याला लक्षात राहत नाही, त्यांचे जे मुख्यमंत्री आहेत ते लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे ते आपल्याला मुद्दाम हा प्रश्न टाकला जातो, म्हणून मी हा प्रश्न घेतलेला आहे. तर मेघालयाचे मुख्यमंत्री कोण आहेत? ऑप्शन बघूया. कोनराड संगमा, नेफ्यू रिओ, माणिक सहा, सुखविंदर सिंग सुखू. मेघालयाचे मुख्यमंत्री आहेत कोनराड संगमा. नेफ्यू रिओ हे नागालँडचे मुख्यमंत्री आहेत. माणिक सहा हे त्रिपुराचे मुख्यमंत्री आहेत. आणि सुखविंदर सिंग सुखू हे नुकतीच त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे आणि ते हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. दांडेली मगर उद्यान कुठे आहे? याला इंग्लिशमध्येच दांडेली क्रोकोडाईल पार्क असे म्हणतात. तर दांडेली मगर उद्यान कुठे आहे? ऑप्शन आहे अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, उत्तर प्रदेश. तर दांडेली क्रोकोडाईल पार्क हे कर्नाटकमध्ये आहे. थोडेफार स्टॅटिकचे प्रश्नसुद्धा विचारतात तुम्हाला, नॅशनल पार्क म्हणजे अभयारण्य वगैरे, त्यामुळे ते तुम्ही पाठ करून ठेवा. ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. भारतीय दंड संहितेची निर्मिती कधी झाली? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन आहे 1947, 1860, 1834, 1857. तर भारतीय दंडसंहितेची निर्मिती झाली 1860मध्ये. भारतीय दंडसंहितेची निर्मिती थॉमस मकौले यांनी 1834मध्ये केलेली होती आणि म्हणूनच थॉमस मकौले यांना भारतीय दंडसंहितेचे जनक असे म्हणतात. ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. अरुणाचल प्रदेशची राजधानी कोणती आहे? खूप महत्त्वाचे आहेत हे जे ईशान्येकडील जे पण आपले राज्य आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. तर ऑप्शन बघूया. कोहिमा, इटानगर, अगरतळा, गंगटोक. तर अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर. कोहिमा कोणाची आहे राजधानी? अगरतळा आणि गंगटोक. गंगटोक ही सिक्कीमची आहे. अगरतळा हे कोणाचे आहे? अगरतळा ही राजधानी त्रिपुराची आहे. आणि कोहिमा कोणाचे आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. व या पुढच्या प्रश्नाकडे. सतीबंदीसाठी महाराष्ट्रातून कोणत्या समाज सुधारकाने पुढाकार घेतला? तर आपल्याला माहिती आहे की सतीबंदीसाठी राजा राममोहन राय यांनी पुढाकार घेतलेला होता. त्यांनी हे नाही विचारलं की सतीबंदीसाठी भारतातून कोणी, देशातून कोणत्या समाजसुधारकाने पुढाकार घेतला. महाराष्ट्रातून विचारलं. आणि ऑप्शन आहे मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास, जगन्नाथ शंकर शेठ आणि महर्षी धोंडो केशव कर्वे. तर याचं उत्तर आहे जगन्नाथ शंकर शेठ यांनी महाराष्ट्रातून सतीबंदीसाठी पुढाकार घेतलेला होता. आणि देशात कोणी घेतला होता तर राजा राममोहन राय. मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्षाची 1923मध्ये स्थापना केलेली होती. आता मला सांगा की सतीबंदीचा कायदा हा कोणत्या व्हाईसरायच्या काळात सुरू झाला किंवा कोणत्या व्हाईसरायच्या काळात लागू झाला? ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. भारतात जनगणनेची सुरुवात कोणाच्या काळात झाली? भारतात जनगणनेची सुरुवात कोणाच्या काळात झाली? ऑप्शन आहे लॉर्ड मेयो, लॉर्ड रिपन, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड बेंटिक. तर याचं उत्तर आहे लॉर्ड मेयो. याच्या काळात जनगणनेची सुरुवात झाली. ते कधी? 1872 साली. लॉर्ड मेयोच्या काळात जनगणनेची सुरुवात झाली. लॉर्ड रिपन याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणतात. लॉर्ड बेंटिक याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? लॉर्ड बेंटिकच्या काळात काय झालं हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. ठीक आहे. तर हे आपले प्रश्न आहेत. मित्रांनो, तुम्हाला माझ्या या करंट अफेअर्स सिरीजचा नक्कीच फायदा होत असेल. तुम्हाला जर प्रश्न वगैरे आवडत असतील, प्रश्नाचं कंटेंट आवडत असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अभ्यास खूप जास्त करा. खूप कमी दिवस राहिलेले आहेत. एकदम चांगला अभ्यास करा. हेच व्हिडिओ रिपीट बघा. याने काय होईल? तुमची रिव्हिजन होईल. ठीक आहे. धन्यवाद.